रस्सा वडा गरमागरम. नमस्कार मंडळी, कोकणी ड्रायव्हर दीपेशच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळ सकाळ आले पोहायला, पोरं आलेली घरी उठवायला, तर डायरेक्ट गाडीने आलो. घसा वगैरे जाम झाला. रात्री 3-3:30 पर्यंत जागा होतो. रोज 2-3 दिवस तेवढं जागा आहे. तर समोर गाडी लावली पाठीमागे, तिकडे 4 व्हीलरने आले सुरतच्या, आणि सगळी पोरं आहेत बघा इकडे खडी क्रेचरवरती. सकाळ सकाळ आमचं कामधंदा हे आता रोजचा. बघूया, रोजचं दाखवायला भेटणार नाही, कारण का रोज रोज तेच काय दाखवू. तर सगळी पोरं पुढे गेलीत, चालत आहेत, अर्धी येत आहेत. अजून पुढं पण असतील कोणतरी कोण पोहायला आलेली. तर आजची मजा ही असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बघायला भेटतंय, रोजचा आमचा आता गणपतीला आलं की पोरांसोबत काय चालू असतं ते. जाऊया इकडून. असं खडी क्रेशर आहे, इकडूनच आम्ही खेकड्याने गेलेलो मागं. या रोडने जंगलातून असा रोड आहे, आणि हा खडी क्रेशर इथे आहे. कोणतरी आलंय बघा, बोललो ना, कोणतरी इथं पोहायला रोजचाच येतो. MH01 वाला आहे. अरे तू आहेस काय पोहायला? मग तर इकडून तो रवल्याचा भावेश आहे. अरे कमी झालं पाणी रे. चिंचोर चिंचा आहेत काय? तर बघा, मस्त वातावरण वाटतंय, आणि या वातावरणात पोहायचं मजा घ्यायची. मी बघूया उतरलो तर, कारण का घसा वगैरे जाम झालाय, तसाच आलोय उठून. मूड तर होतच, पण बघू आता. पाणी बराच कमी झालंय रे, बराच म्हणजे बराच कमी झालंय पाणी. आता बघ, स्विमिंग पूलची चड्डी घालून आला डायरेक्ट घरातूनच आलाय तो. पाणी पार तिथपर्यंत असायचा. 2 फूट तरी पाणी कमी झालंय. 2 फूट पाणी कमी झालंय. मस्त आहेत बघा आता. कारण का गावाला आलो की ही मजा असते, हीच तर मजा असते. अजून पोरं येणार आहेत. हे आपली एवढीच पोरं आहेत. अरे आपली एवढीच पोरं आहे ती हावती. आज कोण नाही आला ह्याच्यात आता? मंदार एक नाही आहे. शार्दूल पण नाही आलाय ना. पोटाने बुडणार नाही तुम्ही, पोटाने बुडणार नाही. माणूस तरंगत पोटाने. असा हात हो मग बघा इथं. मग तुम्हाला टेक्निक नाही त्याची, श्वास रोखून धरायचा फक्त. त्याच्यात हवा असतं ना, त्याच्यात हवा असतं ना. मग हातपाय मारशील ना, पोटात हवा असतं, त्याच्याने काय होत नाही, बुडत नाही. ती तर एअर बॅग आहे. काय एअर बॅग आहे ना ती. झालाय, मी आता निघतो पोहायला. या तुम्ही पण या. गरम कुंड गरम
डायरेक्ट खाली येतात. तिकडे पण लय खोल असतं ना त्या साईडला. ही एक दगडीच आहे, ही एक दगडीच आहे. पायच नाही पोचले, पायच नाही पोचले. हा आता पोचले इथं. टाचांवर उभा आहे, टाचांवर. तर बघा मस्तपैकी पोहून वगैरे झालेला आहे. अर्धी पोरं पोहत आहेत, अजून त्यांचा मन भरत नाही. हे बघा इकडं माझं तर झाले कपडे वगैरे घालून, अजून येत आहेत. अजून बाहेर येतच नाही ते दोघ जण तिकडे आहेत बघा, त्या साईडला दोघ जण आहेत. ओके तर मस्तपैकी पोहून वगैरे झालंय. चला फायनली निघालेत सगळी पोरं, बाहेर आलेत. की आता कुठे जायचं, घरी जायचंय की कुठे जायचंय? हा खायला 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 जायचंय. चला आता बघूया कुठचा प्लॅन होतोय काय. अजून पोरांना पाठवले खालती केलची, आणि आम्ही आता या गाडीने जातो. चला ए तुम्ही बसाल ना, तिघच आहो ना आता. तर आता जातो आम्ही वडापाव खायला, वडापाव नाही मिसल पाव खायला चिमण्यांच्या हॉटेलला. चिमण्यांच्या हॉटेलला जाऊ आता, नवीन हॉटेल. हा बरेच दिवसात गेलो नाही त्यांच्याकडे ना, मे महिन्यापासून ओपनिंग झाल्यापासून गेलोय नाही, पण पैसे नाही आणलेले, उधारीवर खाणार आहोत. अरे माझी यानं दिलेले 700 रुपये मागाचे माझे, कालचे यांना दिलेले केकला, ते त्यांना सुट्टीकडे मी दिले नंतर आणि वॉलेट मध्ये टाकले. बोल कशाला आपल्याला कुठे जायचं नाही मग. काय समजतच नाही रे. हा तुझा फोन घरातच ना, माझा काय व्हिडिओ करायला लागतो म्हणून तुम्ही सोबत आणतो. इकडे काय ट्रॅफिक झाले की काय? गाड्या लावल्या नाहीत असं निघून काय. तर आलो केल्शी मध्ये, चिमण्यांचं हॉटेल इकडे, कालभैरव हॉटेल इकडे पार्किंग जाते दापोली तिकडे. आणि आम्ही आलो इकडे दुसऱ्या छोट्या मालकाकडं. अरे ही पण मंडळी आले का इथं? अरे ही पण मंडळी आले का इथं? ए चला, ए किती जण आहेत पण? हा चला मग ऑर्डर देऊ. बऱ्याच दिवसांनी आलो ह्याच्या हॉटेलला, पहिल्यांदाच आलो असेल हा चालू झाल्यापासून. मस्त सजवलं इथं. नमस्कार शेठ, नमस्कार. येऊ ना, गँग येते आमची. ऑर्डर आले आमचे, रस्सा वडा. जेवायला खायला 1 वाजलाय ना, मग खायला या. नाश्ता बरोबर की नाही? नाश्ता आहे आपला, नाश्ता चहा पण नाही प्यायलाय ना, मग हा नाश्ता आहे आपला. पाणी पियायला बरोबर ना.
जेवण नाही मग आपल्या बाईला नाश्ता चालू नाही तर घरी गेल्यावर नाही तर 2 धपाटा भरते पाठीचे. चिमणांच्या इथला रस्सा वडा गरमागरम. मला ठेवून गेले साले कुठेतरी. आता त्या बाकी अर्धी गेले गाडीतून. मी बसलो नाही, बोललो चालत जाऊ कळशीतून. ते 3-4 कुठे गायब झाले. मी बोलत होतो इथे जवळ जरा पल्लित्याचा विचारत होतो किती वाजता काय काढतात ते, किती वाजता यायला लागेल व्हिडिओ करायला खालती. हे कुठे गायब झाले काय माहिती. आता एकटाच बघा, कोण नाही आहे. उन्हातून चालत जायला जरा अंगातून घाम पण निघाला पाहिजे. कानात दडा बसलाय. चला बघू आता. भेटलाय सोबत आता. हो 3-4 होतो ते आम्ही. सुमित, मी, रोहन आणि साहिल की हर्ष होता कोणती. पप्पाच गाडीत बसलेले ते गेले गाडीतून. ही पोरं गेली कुठे मग मला शोधत बसली. तर बघा 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन करायला जायचं आपल्याला. आता निलेश धावलेचा एकच गणपती असतो आमच्याकडे 1.5 दिवसाचा. 2-3 वर्षापासून 2 वर्ष, आता 2रं वर्ष आहे या वर्षाचा. काय चाहिए करतोयस? फोटो काढ आमचा. आम्हाला फोटो काढ. चला बाप्पा निघाले त्यांच्या गावाला. कोण तुम्हाला नाही?
उड्या मारून झाले पण ना. पुढपर्यंत गणपती बाप्पा गणपती बाप्पा इकडे इकडे दोन इकडं बघा निलेशचे बाप्पा विसर्जन झालेले आहेत. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर बाय बाय, टाटा.